अनेकांना अनेकदा जेवणात किंवा काही खाद्यपदार्थांमध्ये केस आलेले आढळतात। अनेकदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो। अनेकदा कुटुंबातील एका सदस्याच्या बाबतीत असे प्रकार अनेकदा घडलेले आपण पाहतो। इतकेच नव्हे तर हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यावरही काही जणांच्या बाबतीत हाच प्रकार घडताना आपण ऐकतो। हा केस कुठून येतो याचे कारण मात्र आपल्याला समजत नाही किंवा आपण त्याचा मागोवा घेत नाही। वारंवार असे केस जेवणात किंवा खाद्यपदार्थात येत असल्यास तो पितृदोष असू शकतो अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते। आपल्यापैकी अनेक जण खूप मेहनत करत असतात, काबाड कष्ट करत असतात आणि हे सगळे कष्ट 2 वेळच्या जेवणासाठी करत असतात। आपल्यापैकी अनेक जण आपल्या सर्वांना चांगल्या सुविधा व्हायला हव्यात व पोट भरून 2 वेळचे जेवण मिळायला पाहिजे यासाठी खूप मेहनत करत असतो। अनेकदा आपण जेवण करत असताना आपल्या ताटामध्ये केस दिसतो, अशा वेळी आपण ताटातला केस काढून पुन्हा जेवण करू लागतो। आपल्या घरामध्ये अनेकदा एखाद्या व्यक्तीने केस विंचरले असतील तर त्यातील एखादा केस जमिनीवर पडून आपल्या ताटामध्ये कधीतरी येतो, परंतु जर असे वारंवार घडू लागले तर त्यामागील काहीतरी कारण नक्की असते। तुम्ही अनेकदा पाहिले असेल की आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या ताटामध्ये आपल्याला केस पडलेला पाहायला मिळतो। अन्य कोणत्याही व्यक्तीच्या ताटामध्ये केस दिसत नाही, यामागे सुद्धा काही संकेत असतात। जर एखाद्या व्यक्तीच्या जेवणामध्ये वारंवार केस सापडत असतील तर याचा अर्थ ती व्यक्ती भविष्यात आजारी पडणार आहे असे मानले जाते। त्या व्यक्तीला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतील याची शक्यता सुद्धा असते। तसे तर जेवण सुद्धा अशुभ होण्याची वेगवेगळी कारणे सुद्धा असतात। जर आपण जेवण करायला बसलेलो आहे आणि जर एखाद्या व्यक्तीचा पाय आपल्या ताटाला लागला तर अशा प्रकारचे अन्न दारिद्र्य निर्माण करणारे मानले जाते आणि अशा प्रकारचे अन्न जर एखाद्या व्यक्तीने सेवन केले तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दारिद्र्यता हमखास प्रवेश करते। जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने ताटाला ओलांडून गेले तर अशा प्रकारचे अन्न सुद्धा सेवन करू नये। अशा प्रकारचे अन्न अशुद्ध मानले जाते आणि जर आपण हे जेवण सेवन केले तर आपले मन सुद्धा अशुद्ध होते। कधीही इतरांच्या वाट्याचे अन्न आपण कधी खाऊ नये। ज्याच्या त्याच्या वाट्याचे अन्न प्रत्येकाला खायला द्यावे। जर आपण इतरांच्या वाट्याचे अन्न खाल्ले तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते। जर आपण प्रत्येकाला त्याच्या वाट्याचे अन्न दिल्यास आपल्या जीवनामध्ये माता महालक्ष्मी प्रत्यक्षरित्या वास्तव करते। तसेच चुकून सुद्धा तुटलेल्या फुटलेल्या भांड्यामध्ये जेवण करू नये, असे करणे सुद्धा चुकीचे मानले गेले आहे। अशा प्रकारच्या ताटामध्ये जेवल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो। त्याचबरोबर कधीही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवण करू नये। अशा प्रकारच्या भांड्यामध्ये जेवण केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते। आपण ज्या ताटामध्ये जेवणार आहोत ते ताट नेहमी स्वच्छ असायला हवे। अस्वच्छ ताटामध्ये कधीही जेवण करू नये। असे केल्याने आपल्या जीवनामध्ये दुःखाचे आगमन होते। आपण आपल्या ताटामध्ये घेतलेले अन्न पूर्णपणे संपवायला हवे। अस्वच्छ ताटामध्ये किंवा छोट्याच्या ताटामध्ये कधी जेवू नये। असे केल्याने आपल्या जीवनामध्ये दुःखाचे आगमन होते। आपण आपल्या ताटामध्ये घेतलेले अन्न पूर्णपणे संपवायला हवे। आपल्यापैकी अनेक जण ताटामध्ये उष्ट अन्न सोडत असतो, असे करणे चुकीचे आहे। अन्नाची नासाडी अजिबात करू नये। असे केल्याने माता अन्नपूर्णा आपल्यावर क्रोधित होते आणि अन्नपूर्णा माता त्या घरातून देखील निघून जाते। जेव्हा आपण जेवायला सोबत एकत्र बसतो तेव्हा आपले जेवण झाले असेल तरी आपण सगळ्यांसोबत उठायला हवे। जर आपण मध्येच पंक्तीवरून उठलो तर असे केल्याने आपले पितर आपल्यावर नाराज होतात, यामुळे पितृदोष होत असतो। तसे तर ताटामध्ये हात धुणे सुद्धा चुकीचे मानले गेले आहे। अनेकदा वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की ताटामध्ये जेवण झाल्यावर अजिबात हात धुऊ नये। असे करणे म्हणजे नीच योनी कीटक सूक्ष्मजीव यांच्या योनीमध्ये प्रवेश करण्यासारखे आहे। तसेच ताटामध्ये जेवण झाल्यावर थोडेसे पाणी अर्पण करायचे, परंतु ताटामध्ये हात अजिबात धुऊ नये। असे केल्याने अन्नाचा अपमान होत असतो।